संभाव्य युद्धाची स्थिती लक्षात घेऊन देशभरात मॉकड्रिल सुरू आहे। जम्मूमधील शाळेमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले। यावेळेला हल्ला झाला तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असं प्रशिक्षण देण्यात आलं आहे। काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज दल लेकच्या मुख्य मार्गावरती मॉकड्रिल करण्यात आलं। पोलीस आणि प्रशासनाकडून हे मॉकड्रिल घेण्यात आलंय। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा कशा प्रकारे सामना करायचा यामधून हे दाखवलं जात आहे। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृह सचिव, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबाबत बैठक पार पडली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली आहे। हल्ल्यादरम्यान नागरिकांना स्वतःचं संरक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण देण्यासाठी गृह मंत्रालय अधिकाऱ्यांना माहिती पुरवत आहे। पाकिस्तानचा पापाचा घडा आता भरलाय। पाकिस्तानवरती कोणत्याही क्षणी मोठी लष्करी कारवाई होणार आहे। त्यासाठी आता भारताने कंबर कसली आहे। त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार असून देशात सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल घेतलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरात सुद्धा उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे। शहरातील प्रमुख ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं। या पार्श्वभूमीवरती उद्या मॉकड्रिल केलं जात आहे। यावेळेला मुंबईत आज दादर या ठिकाणी सायरन वाजवण्यात आला आहे। मॉकड्रिलवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय। आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला हातात बंदुका देणार आहात का असा खोचक सवाल त्यांनी केलाय। तर युद्ध सरावात केवळ वेळ घालवण्याचा प्रयत्न केला जातो असा हल्लाबोल सुद्धा केलाय। मॉकड्रिलच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे। हल्ला होऊन इतके दिवस उलटले तरी सुद्धा अतिरेकी का सापडत नाहीत, अतिरेकी सीमेच्या आत आहेत की बाहेर असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे। संयुक्त राष्ट्र संघटनेने पाकला चांगलं सुनावलंय। लष्करे तोयबावरून पाकची चांगलीच खरडपट्टी करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याबाबत भूमिका तपासण्याचे निर्देश देण्यात आले। तर पाकिस्तानने भारतावरती केलेले आरोप खोटे असल्याचंही त्यांनी फेटाळून लावले। संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानची फजिती झाली। संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीतून पाकिस्तानला रिकाम्या हातानंच परतावं लागलंय। पाकिस्तानने या बैठकीमध्ये भारताच्या कारवाईबाबत कांगावा केला, पण यावरती संयुक्त राष्ट्र संघाकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे पाकचे सर्व मनसुबे धुळीत मिळालेत। भारताशी तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवरती पाकिस्तान वेगळा पडलेला आहे। भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तान जागतिक पातळीवरती समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतो। याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानने आता UK समोर मदतीसाठी साकडं घातलंय। भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत। आता रेटिंग एजन्सी मूडीजच्या अहवालात पाकिस्तानला इशारा देण्यात आलाय। भारतासोबतच्या तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे या तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघाईला येईल अशी भीती या अहवालामध्ये वर्तवण्यात आली आहे। भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तणाव परिस्थिती आणखीन भर पडलेली आहे। पाकिस्तानी नौदल भारतीय नौदलाच्या टेहाळणी विमानाचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे। भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली आहे। यामुळेच घाबरलेल्या पाकिस्तानने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलंय। यावेळेला बोलताना जमियत उलेमा इल इस्लामचे नेते अफजल उर रहमान यांनी सरकारला खडे बोल सुनावले। युद्धाची कधीही ठिणगी पडू शकते, पण पाकिस्तानचे सत्ताधारी याबाबत फारसे गंभीर नाहीत असं रहमान यांनी सुनावलंय। भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या भीतीने पाकिस्तानमधील नेत्यांची झोप उडाली आहे। यामुळेच घाबरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत। भारत कधीही LOC वरती हल्ला करू शकतो असा दावा पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी केलाय। जर हल्ला झाला तर भारताला सडेतोड प्रत्युत्तर देऊ अशी धमकी सुद्धा दिली आहे। भारताच्या वॉटर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे। भारताने चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण म्हणजेच IRSNने चिंता व्यक्त केली आहे। पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानमधील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती वर्तवण्यात आली आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 3 युद्ध झाली, पण या 3ही युद्धादरम्यान सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलेला नव्हता। पण आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा पाणी करार भारतानं रद्द केलाय। याचा मोठा परिणाम आता पाकिस्तानवरती जाणवू लागलाय। पाण्याचा ओघ कमी झाल्यामुळे पाकिस्तानची हालत खराब झाली आहे। चिनाबनंतर आता झेलम नदीवर झालेल्या किशनगंगा प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह कमी करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होणार आहे।
बरोबरच दहशतवाद्यांनी इथल्या अम्युजमेंट पार्कमध्ये सुद्धा रेकी केली होती अशी माहिती समोर येते. मात्र अम्युजमेंट पार्कला आपला जो प्लॅन आहे तो दहशतवाद्यांना सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी बैसरन घाटीला लक्ष केलं. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गावर देखील स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. आता पाकिस्तानला आणखीन मोठा झटका लागलाय. 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानची एअर स्पेस न वापरण्याचा निर्णय घेतलाय. ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि इमिरेट्स या कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळलंय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत पाकिस्तानवरती कशा पद्धतीने हल्ला करायचा याची रणनीती निश्चित झाल्याची माहिती आहे. राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात गोगावले आणि तटकरे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. एसटी चालकांना सल्ला देण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. खासदार तटकरेंच्या आदेशाला पालिका आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. 1 महिना उलटून सुद्धा रोहा शहरातील कामं रेंगाळली आहेत. पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा कामाला सुरुवात होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्याच्या फर्ग्युसन मार्गावरती रील्ससाठी बस थांबवण्यात आली. बस थांबल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. दरम्यान बस थांबवणाऱ्यावरती कारवाईची मागणी करण्यात आली. बुलढाण्यात डिझेल न भरलेला ट्रक पलटी झालाय. ट्रक पलटी झालेला आहे, त्यामुळे डिझेल भरून घेण्यासाठी रस्त्यावरती तोबा गर्दी बघायला मिळाली. यावेळेला हजारो लिटर डिझेलची ग्राहकांकडून लूट करण्यात आली. ठाकरे गटाला मागील काही दिवसांपासून कोकणाला गळती लागल्याचं पाहायला मिळते आणि अशातच माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते यांनी राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरेंकडे कोकणाची जबाबदारी मागितली आहे. जळगावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होती आहे. भर उन्हामध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरातील सफारी पार्कजवळ असलेल्या तलावात तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झालाय. मनमाडच्या अंकवाडे भागामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातील अजब प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याच्या विहिरीत डिझेलमुळे संपूर्ण पाणी दूषित झालंय. त्यामुळे ऐन पाणी टंचाईत पाणी दूषित झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. भुसावळ तालुक्यातील तळवेळ शिवारातील रस्ता महसूल विभागाने मोकळा केला. यावेळेला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत तहसीलदारांच्या आदेशाने हा रस्ता मोकळा केला आहे. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षासह ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली. पंढरपूरच्या पिलिविकडच्या 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटलेला आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय. दरम्यान याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. सोलापूरच्या उजनी धरणातून सीना नदी पात्रात सोमवारपासून आवर्तन सोडलं जाणार आहे. त्यामुळे सोलापूर, मोहोळ या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पुन्हा एकदा शेतीसाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला जीवदान मिळणार आहे. वसई विरार पालिका प्रभाग एच मध्ये आमदार स्नेहा दुबे यांच्या हस्ते वसईत इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेला अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. जालन्यात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. गांधीनगर मधली घटना असून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. नागपूरमध्ये प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या 4ही महिला गुजरातच्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महिलांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाय. भिवंडी तालुक्यातील कुरुन गावातील गोदामाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 3 कंटेनरला आग लागल्यामुळे 3ही ट्रक जळून खाक झाले. त्यावेळेला पार्किंगमधील 15 ट्रक वाचवण्यात यश आलंय. नागपुरातील गांधीबाग पुतळा परिसरातील कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातो. यवतमाळच्या वणीमध्ये भरधाव दुचाकीने एका कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
गोंदियामध्ये साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून पोलिसांनी गांजा जप्त केला. यावेळेला पोलिसांनी ट्रॉली बॅगमधून 2 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त केलाय. दरम्यान अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या सोन्याची चोरी झाली आहे. दर्शन रांगेत चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. दोडामार्गामध्ये दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे हा अपघात झालाय. येवल्यातील पुणे इंदोर महामार्गावर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतलाय. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक वेळीच थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र या आगीमध्ये ट्रकमधील सर्व साहित्य जळून खाक झालंय.